वेलकम टू टेक्नो स्टडी चॅनल बाय सित्रे सर. सित्रे सरांच्या टेक्नो स्टडी चॅनलमध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत. In this session, we will study FYGC, that is 11th Physics, Chapter 2nd, Mathematical Methods, Part 4. Next one is vector product, also known as cross product. तर प्रोडक्ट जे गुणाकार जे वेक्टरांचा दोन प्रकारचा आहे. पहिला प्रकार जे आहे स्केलार प्रोडक्ट, त्याला आपण डॉट प्रोडक्ट असे म्हणतो. सेकंड टाइप हा वेक्टर प्रोडक्ट, त्यालाच क्रॉस प्रोडक्ट असे म्हणतात. The vector product or cross product of two vectors, that is p bar and q bar, is a vector whose magnitude is equal to the product of magnitude of two vectors and sine of the smaller angle theta between the two vectors. दोन वेक्टरांचा क्रॉस प्रोडक्ट जे वेक्टर प्रोडक्ट जे हा वेक्टर प्रोडक्ट, त्याचं आन्सर जे रिझल्टंट वेक्टर जे आहे त्याची मॅग्निट्यूड इक्वल टू दोघांची मॅग्निट्यूड जे आहे ह्यांचा प्रोडक्ट. आणखीन या दोन्ही वेक्टरांचा मधला जो काही अँगल थीटा आहे त्याचा साइन ऑफ थीटा. आणखीन द डायरेक्शन ऑफ द प्रोडक्ट वेक्टर इज गिवन बाय UR cap, which is unit vector perpendicular to the plane containing the two vectors and is given by the right hand screw rule. तर दोन्हींचं प्रोडक्ट घेतल्यानंतर जे काय आन्सर रिझल्टंट वेक्टर आहे, या रिझल्टंट वेक्टरची डायरेक्शन त्या दोन्ही वेक्टरला परपेंडिक्युलर डायरेक्शन मध्ये वेक्टर ती त्याची डायरेक्शन असते. आणखीन ते राईट हँड स्क्रू रूल नुसार दाखवतात. उदाहरणार्थ p बार क्रॉस q बार हा pq sin theta into UR cap. तर p ही p बारची मॅग्निट्यूड आहे, q ही q बारची मॅग्निट्यूड आहे, थीटा हा अँगल बिटवीन p आणि q असतो आणि UR हे दोन्ही p आणि q वेक्टरला परपेंडिक्युलर युनिट वेक्टर असतो. म्हणजे p बार क्रॉस q बार हे क्रॉस प्रोडक्ट घेऊन आलेला आन्सर जे आहे pq sin theta into UR हा एक वेक्टर r बार आहे. या r बारची डायरेक्शन p बारला आणि q बारला परपेंडिक्युलर असते, ते UR कॅप दाखवतो डायरेक्शन. आणि pq sin theta ही मॅग्निट्यूड आहे आणि UR कॅप हा डायरेक्शन दाखवतो. त्यामुळे दोन वेक्टरांचा क्रॉस प्रोडक्ट जे आहे ही वेक्टर क्वांटिटी आहे, कारण यामध्ये मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन दोन्ही आहे. UR कॅप हा डायरेक्शन दाखवतो, pq sin theta ही किंमत आहे, मॅग्निट्यूड आहे, व्हॅल्यू आहे. सिमिलरली q बार क्रॉस p बार, आता q बार क्रॉस p बार जे हा वेगळा वेक्टर आहे s बार, तो r बार येत नाही. तर pq sin theta into US कॅप, आता रिझल्ट ना s बार जे वेक्टर आहे, US कॅप हा युनिट वेक्टर आहे, दोन्ही p आणि q ला हा परपेंडिक्युलर असतो. p ही p बारची मॅग्निट्यूड आहे, q ही q बारची मॅग्निट्यूड आहे, sin theta हा अँगल बिटवीन p आणि q आहे. बघा याच्यामध्ये फर्स्ट p बार क्रॉस q बार जे आहे pq sin theta into UR कॅप हा p बार वेक्टर आहे, हा q बार वेक्टर आहे, दोन्हींच्या मधला अँगल थीटा आहे. ह्या दोघांचा क्रॉस प्रोडक्ट घेतल्यानंतर रिझल्टंट जे आन्सर वेक्टर येतो r बार, तो ह्या डायरेक्शन मध्ये आहे. पहा हे r बार आहे आणि हा r बार जे आहे p बारला पण 90 डिग्री अँगल करतो, q बारला पण 90 डिग्री अँगल करतो. ही r बारची मॅग्निट्यूड जे आहे ही pq sin theta आहे. आणखी UR कॅप हा या दोन्ही p आणि q ला जे परपेंडिक्युलर डायरेक्शन आहे त्याला हा वेक्टर युनिट वेक्टर दाखवतो. आणखी आपण जर रिव्हर्स म्हणजे q बार क्रॉस p बार घेतल्यानंतर pq sin theta into US बार येतो आणि हा p बार आहे, हा q बार आहे. या दोन्हींचा प्रोडक्ट घेतल्यानंतर रिझल्टंट वेक्टर जे आले हा s बार ह्या डायरेक्शन मध्ये येतो. त्यामुळे p बार क्रॉस q बारची डायरेक्शन जी आहे त्याच्या एक्झॅक्ट अपोजिट q बार क्रॉस p बारची आहे इकडं. म्हणजे p बार क्रॉस q बार इक्वल टू मायनस q बार क्रॉस p बार येतो. म्हणजे p बार क्रॉस q बारची जी काय डायरेक्शन आली याच्या एक्झॅक्ट अपोजिट डायरेक्शन मध्ये इकडे येतं वेक्टर. त्यामुळे इथं p bar cross q bar is not equal to q bar cross p bar. This is vector product or cross product of two vectors. Next one is characteristics of vector product. आपण आता vector productच्या characteristics पाहायचे. First characteristics, vector product does not obey commutative law of multiplication.
कम्युटेटिव्ह लॉ ऑफ मल्टिप्लिकेशन जे वेक्टर प्रोडक्ट हा ओबे करत नाही. फॉर एक्झाम्पल पी बार क्रॉस क्यू बार इज नॉट इक्वल टू क्यू बार क्रॉस पी बार. पी बार क्रॉस क्यू बार हे क्यू बार क्रॉस पी बार इतकं येत नाही, कारण ह्यामध्ये पी बार क्रॉस क्यू बार हे मायनस क्यू बार क्रॉस पी बार येतं. हॉवेवर पी बार क्रॉस क्यू बार इज इक्वल टू क्यू बार क्रॉस क्यू बार मॉड जे. आता यांची किंमत फक्त आपण विचारात घेतली मॅग्निट्यूड व्हॅल्यू तर मात्र समान येते, डायरेक्शन विचारात घेतलं तर येत नाही. नॉट इक्वल टू येतं, इथे इक्वल टू येतं. हे व्हर्टिकल जेल नाही ह्याला म्हणायचं मॉड. मॉडलेस म्हणजे फक्त किंमत व्हॅल्यू. मॉड ऑफ पी बार क्रॉस क्यू बार इक्वल टू मॉड ऑफ क्यू बार क्रॉस क्यू बार येतं. दॅट इज द मॅग्निट्यूड्स आर द सेम बट डायरेक्शन्स आर अपोजिट टू इच अदर. ह्यांच्या मॅग्निट्यूड जे आहेत किमती आहेत समान असतात पण डायरेक्शन मात्र विरुद्ध असतात रिझल्टंट वेक्टरच्या आफ्टर प्रोडक्ट. सेकंड कॅरेक्टरिस्टिक्स, द वेक्टर प्रोडक्ट ओबेज द डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ ऑफ मल्टिप्लिकेशन. हा वेक्टर प्रोडक्ट जे आहे डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ ओबे करतो म्हणजे पाळतो. बा ए बार क्रॉस बी बार प्लस सी बार इक्वल टू ए बार क्रॉस बी बार प्लस ए बार क्रॉस सी बार. म्हणजे बी बार प्लस सी बार ऍड केल्यानंतर जो काही वेक्टर येईल त्या वेक्टरला आपण ए बारनं क्रॉस मल्टिप्लिकेशन केल्यानंतर किंवा ए बारनं सेपरेट बी बारला क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं, ए बारनं सेपरेट सी बारला क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं, म्हणजे ए बार क्रॉस बी बार आणखीन ए बार क्रॉस सी बार ह्यांचं जे आन्सर आहे हे आपण ऍड केलं तरी पण इतकंच येतं. हा डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ ऑफ मल्टिप्लिकेशन हा ओबे करतो. थर्ड कॅरेक्टरिस्टिक, स्पेशल केसेस ऑफ क्रॉस प्रोडक्ट. मॉड ऑफ पी बार क्रॉस क्यू बार इक्वल टू पी क्यू साइन थिटा. म्हणजे ह्यांची व्हॅल्यू फक्त किंमत फक्त विचारात घेतली तर एन कॅप आपण डायरेक्शन घेतलेलं नाही त्यामुळे ही फक्त किंमत आहे पी क्यू साइन थिटा. डायरेक्शन आपण यामध्ये विचारात घेतलं नाही म्हणून हे मॉड आहे मॉडलेस. यामध्ये फर्स्ट केस आहे if theta equals 0 that is if the two non-zero vectors are parallel to each other their vector product is zero vector. आता यामध्ये पी क्यू साइन थिटा जे थिटा हा अँगल बिटवीन पी आणि क्यू असतो. जर दोन्ही व्हेक्टर्स एकमेकाला पॅरल असतील तर त्यामधला अँगल थिटा 0 येतो. त्यामुळे इथं आपण पी क्यू साइन 0 0 येतं त्यामुळे हे व्हॅल्यू 0 येते. म्हणजे याची मॅग्निट्यूड जे आहे पी बार क्रॉस क्यू बारची मॉड्युलस मॅग्निट्यूड ही 0 येते. सेकंड केस इफ थिटा इक्वल टू 180 डिग्री. आता यामध्ये दोन्ही वेक्टर जर इफ द टू नॉन झिरो वेक्टर्स आर अँटी पॅरलल देअर वेक्टर प्रोडक्ट इज झिरो वेक्टर. आता यांच्यामध्ये पण अँटी पॅरलल म्हणजे एकमेकाला विरुद्ध दिशेमध्ये असतील तर अँगल थिटा 180 येतो. इथं पण आपण व्हॅल्यू जर पुट केली मॉड ऑफ पी बार क्रॉस पी क्यू बार इक्वल टू पी क्यू साइन 180 साइन 180 पण हे 0 येतं त्यामुळं हे पण 0 आलं आन्सर पी बार क्रॉस क्यू बारचं मॉड्युलस. Third case, if theta equal to 90 degree, that is if the two non-zero vectors are perpendicular to each other, the magnitude of their vector product is equal to the product of magnitude of two vectors. आता दोन्ही वेक्टर जर एकमेकाला परपेंडिक्युलर असतील 90 डिग्री अँगल करतील पी आणि क्यू तर त्यावेळी मॉड ऑफ पी बार कॉस पी बार हे पी क्यू साइन 90 1 येतं त्यामुळे 1 इंटू पी क्यू जे हे पी क्यू येतं. म्हणजे मॉड ऑफ पी बार कॉस क्यू बार जे हे फक्त पी क्यू येतं. प्लस I क्रॉस जे इक्वल टू के, जे क्रॉस के इक्वल टू आय आणि के क्रॉस आय इक्वल टू जे. यामध्ये पहा आय क्रॉस जे हे आय जे साइन थिटा येतं पण साइन जे आय आणि जे मधला 90 डिग्री अँगल असतो. आणखीन त्याला परपेंडिक्युलर डायरेक्शन मध्ये वेक्टर जे आय आणि जे ला के असतो कारण आय हा एक्स ऍक्सिसचा वेक्टर आहे, जे हा वाय ऍक्सिसचा वेक्टर आहे. दोन्ही ऍक्सिसला परपेंडिक्युलर ऍक्सिस के असतो दॅट इज झेड ऍक्सिस. म्हणून आय क्रॉस जे के येतं. जे क्रॉस के आय येतं कारण जे हा वाय ऍक्सिसचा वेक्टर आहे, के हा झेड ऍक्सिसचा वेक्टर आहे. वाय आणि झेड ऍक्सिसला परपेंडिक्युलर असणारा एक्स ऍक्सिस असतो म्हणून एक्स ऍक्सिसचा आय कॅप आलेला येतं. जे कॅप क्रॉस के कॅप म्हणजे जे के साइन थिटा येतं. मग थिटा इथं 90 येतो त्यामुळे साइन 91 आलं मग ओनली जे के आलं. त्याची व्हॅल्यू जर आपण घेतल्या ओनली जे एन केच्या तर 1 1 येतात. आणखीन एक्स ला आणि वाय ला आणि झेड ला परपेंडिक्युलर ऍक्सिस एक्स आहे म्हणून आपण आय कॅप आला येतं. नेक्स्ट के कॅप क्रॉस आय कॅप हे जे कॅप येतं. आणखीन के आणि जे हे झेड आणि एक्स ऍक्सिसचे वेक्टर आहे त्यामुळे दोन्हीला परपेंडिक्युलर ऍक्सिस वाय ऍक्सिस असतो म्हणून वाय ऍक्सिसचा युनिट वेक्टर जे कॅप आहे. Next fourth characteristics, if p bar equal to q bar then
मॉड ऑफ पी बार क्रॉस क्यू बार इक्वल टू मॉड ऑफ पी बार क्रॉस पी बार इक्वल टू अगेन क्यू बार क्रॉस क्यू बार इक्वल टू 0. म्हणजे दोन्ही वेक्टर जर सेम असतील, इक्वल असतील, तर त्यांच्यामधला अँगल 0 येतो. त्यामुळं पी बार क्रॉस क्यू बार जे आहे पी क्यू साइन थिटा आणि थिटा इथं 0 आल्यामुळं याचा आन्सर 0 येतं. किंवा आपण वेक्टर प्रोडक्ट ऑफ सेल्फ वेक्टर घेतला, सेल्फ वेक्टर म्हणजे तो स्वतःशी क्रॉस प्रोडक्ट जर घेतला, उदाहरणार्थ पी बार क्रॉस पी बार, क्यू बार क्रॉस क्यू बार, हेही 0 येतं. किंवा आय क्रॉस आय, जे क्रॉस जे, के क्रॉस के हा पण सेल्फ प्रोडक्ट वेक्टर आहे, त्यामुळे हा पण 0 येतो. Fifth property, let p bar equal to pxi cap plus pyj cap plus pzk cap and q bar equal to qxi cap plus qyj cap and qzk cap. म्हणजे p bar आणि q bar आपण त्याच्या कंपाऊंडच्या फॉर्म मध्ये एक्सप्रेस केला, तर यांचा क्रॉस प्रोडक्ट जे आहे p bar क्रॉस q bar इक्वल टू डिटर्मिनंट i j k px py pz qx qy qz असं येतं. आता हे आपण याचं प्रूफ पाहायचं आहे, सिद्धता. तर बघा पी बार क्रॉस क्यू बार जे आहे, पी ची व्हॅल्यू आपण लिहून घेतली, पी एक्स आय कॅप प्लस पी वाय जे कॅप प्लस पी झेड के कॅप क्रॉस क्यू ची व्हॅल्यू आपण लिहून घेतली, क्यू एक्स आय कॅप प्लस क्यू वाय जे कॅप प्लस क्यू झेड के कॅप. आपण ह्या दोन्ही पी बार क्रॉस क्यू बार व्हॅल्यू घेतल्यात. पुन्हा एकदा परत आपण सेम पहिल्या टर्मला ह्या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करायचं आहे, दुसऱ्या टर्मनं परत ह्या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करायचं आहे, तिसऱ्या टर्मनं परत ह्या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करायचं आहे. तर पहा पहिली टर्म जे आहे पी एक्स आय कॅप जे आहे, पी एक्स आय कॅपनं हा पूर्ण ब्रॅकेट जे आहे क्यू एक्स आय कॅप प्लस क्यू वाय जे कॅप प्लस क्यू झेड के कॅप जे हा ब्रॅकेट आहे, संपूर्ण ब्रॅकेट इथे लिहून घेतलाय. प्लस सेकंड टर्म जे आहे पी वाय जे कॅप, इथं पहा पी वाय जे कॅपला हे ना परत ह्या ब्रॅकेटला सेकंड ब्रॅकेट ज्याला मल्टिप्लाय केलंय, परत सेकंड ब्रॅकेट आपण लिहून घेतलाय क्यू एक्स आय कॅप प्लस क्यू वाय जे कॅप प्लस क्यू झेड के कॅप. नेक्स्ट थर्ड जे आहे पी झेड के कॅप हा जे आहे यानं परत ह्या ब्रॅकेटला संपूर्ण ब्रॅकेटला मल्टिप्लाय केलाय पी झेड के कॅप इंटू क्यू एक्स आय कॅप प्लस क्यू वाय जे कॅप प्लस क्यू झेड के कॅप. आता परत पी एक्स आय कॅपनं ह्या पूर्ण इनसाइडला ब्रॅकेटमध्ये मल्टिप्लाय करायचं आहे, तसंच पी वाय जे कॅपनं परत ह्या ब्रॅकेटमध्ये मल्टिप्लाय करायचं आहे, पी झेड के कॅपनं परत ह्या ब्रॅकेटमध्ये मल्टिप्लाय करायचं आहे. पुन्हा आपण परत मल्टिप्लिकेशन पाहूया. पी एक्स आय कॅपनं बघा याला मल्टिप्लाय केल्यानंतर पहिला आपण ह्या आय क्रॉस आय सेपरेट लिहून घेतले आणि पी एक्स क्यू एक्स सेपरेट लिहिले बघा इथं आय क्रॉस आय आणि पी एक्स क्यू एक्स. नेक्स्ट पहिल्या टर्मनं परत सेकंड टर्मला तर आय क्रॉस जे येतं, आय क्रॉस जे आणि पी एक्स क्यू आय येतं, परत हे आय क्रॉस के येतं, थर्ड टर्मला मल्टिप्लाय केल्यानंतर आय क्रॉस के आणि हे पी एक्स क्यू झेड. आता परत ह्या पी वाय जे कॅपनं ह्या परत तीन टर्मला मल्टिप्लाय करायचं ह्या ब्रॅकेटमध्ये इनसाइडला. हे परत जे क्रॉस आय हे सेपरेट लिहिलं, आणखीन पी वाय क्यू एक्स सेपरेट लिहिलं, जे क्रॉस आय आणि पी वाय क्यू एक्स. नंतर परत पी वाय न सेकंड टर्मला मल्टिप्लाय केलं क्यू वाय जे कॅपला, मग जे कॅप एकत्र लिहिलं आणि पी वाय आणि क्यू वाय एकत्र लिहिलं. परत पी वाय न ह्या थर्डला क्यू झेड के कॅपला मल्टिप्लाय केल्यानंतर जे क्रॉस के आणि पी वाय क्यू झेड. नेक्स्ट पी झेड के कॅपना परत ह्या तिन्ही टर्मला मल्टिप्लाय करायचं आहे, पी झेड के कॅपना फर्स्ट टर्मला मल्टिप्लाय केल्यानंतर के क्रॉस आय आणि पी झेड क्यू एक्स येतं, के क्रॉस आय आणि पी झेड क्यू एक्स. नेक्स्ट के क्रॉस जे आणि पी झेड क्यू आय आणि लास्ट के क्रॉस के पी झेड क्यू झेड. आता नेक्स्ट ह्या सगळ्या सर्व आपण प्रॉपर्टी वापरायच्या, प्रॉपर्टी वापरून आपण आय क्रॉस जे, आय क्रॉस के, जे क्रॉस आय ह्या व्हॅल्यू जे काय त्या व्हॅल्यू पुट करायच्या आहेत त्यामध्ये. नेक्स्ट त्या व्हॅल्यू पुट केल्यानंतर आपल्याला आय क्रॉस जे के येतं, जे क्रॉस के आय येतं, आणखीन के क्रॉस आय जे ह्याच्या रिव्हर्स जे आहेत, आय क्रॉस जे च्या ठिकाणी जे क्रॉस आय असेल तर मायनस के येतं, जे क्रॉस के असेल तर आय येतं आणि के क्रॉस जे असेल तर मायनस आय येतं, के क्रॉस आय असेल तर जे येतं, आणखीन आय क्रॉस के असेल तर मायनस जे येतं. ह्या व्हॅल्यू आपण त्या ह्याच्या इक्वेशन मध्ये पुट केल्या. इक्वेशन मध्ये पुट केल्यानंतर पुन्हा परत एकदा आय क्रॉस आय, जे क्रॉस जे, के क्रॉस के हे 0 येतं. ह्या व्हॅल्यू पुट केला तर पहिली टर्म जी आहे ही 0 आलेली आहे, पी क्रॉस पी एक्स क्यू एक्स. नेक्स्ट टर्म के कॅप आलेले आहे, पी एक्स क्यू वाय. नेक्स्ट मायनस जे कॅप पी एक्स क्यू झेड, मायनस के कॅप पी एक्स क्यू वाय, 0 पी वाय क्यू वाय, आय कॅप पी वाय क्यू झेड, के क्रॉस आय पी झेड क्यू एक्स, आणखीन मायनस आय पी झेड क्यू आय, आणखीन 0. अशा ह्या आपण टर्म जे आहे ह्या प्रॉपर्टीज ह्या प्रिव्हियस इक्वेशन मध्ये आपण हे व्हॅल्यू पुट केल्यानंतर फायनल एक्सप्रेशन जे आहे हे
हे 0 टर्म्स कॅन्सल केल्यानंतर ह्या 0 इंटू हे पी एक्स क्यू एक्स कॅन्सल होतं, त्यामुळे फक्त के जे आहे के पी वाय क्यू आहे, इथं के पी वाय क्यू आहे, अशा सर्व टर्म्स परत पुन्हा एकदा लिहून घेतल्या, जे पी झेड क्यू झेड मायनस के पी वाय क्यू एक्स, त्यानंतर 0 पी वाय क्यू वाय, या सर्व टर्म लिहून घेतल्यानंतर नेक्स्ट आपण आता परत आय कॅपच्या टर्म एकत्र केला, पहा इथं हे आय कॅप आहे आणि इथं हे आय कॅप आहे, आय कॅप कॉमन घेतलं आणि हे पी वाय क्यू झेड आय कॅप कॉमन घेतल्यानंतर पी वाय क्यू झेड, आणि हे मायनस जे आहे मायनस आय कॅप कॉमन घेतल्यानंतर सॉरी ओनली आय कॅप कॉमन घेतल्यानंतर पी झेड क्यू आय आलेला आहे, पी झेड क्यू आय. नेक्स्ट जे कॅपच्या टर्म जे इथे एक जे कॅप टर्म आहे, इथे एक जे कॅप टर्म आहे, यामध्ये जे कॅप कॉमन घेतलं, इथून हे जे कॅप कॉमन आल्यानंतर पी झेड क्यू एक्स आहे बघा, पी झेड क्यू एक्स जे कॅप कॉमन आले. परत दुसरी जे कॅपची टर्म जे आहे पी एक्स क्यू झेड आहे, पी एक्स क्यू झेड आणि मायनस इथं आलेलं आहे, हे जे कॅप कॉमन घेतलं. सिमिलरली के कॅप कॉमन घ्यायचं आहे, के कॅपची इथे एक टर्म आहे, इथे एक टर्म आहे, हे पी एक्स क्यू आय आहे, पी एक्स क्यू आय. इथली के कॅपची टर्म जे आहे पी वाय क्यू एक्स आहे, पी वाय क्यू एक्स आणि जे कॅप के कॅप कॉमन आलेला आहे. नेक्स्ट आपण याच्यामध्ये टर्म्स रिअरेंज केला, हे आय कॅप इंटू ब्रॅकेट पी वाय क्यू झेड मायनस पी झेड क्यू आय, हे मायनस इथं कॉमन घेतलंय, मायनस कॉमन घेतल्यानंतर हे टर्म्स रिअरेंज झाल्या, पी एक्स क्यू झेड पहिला आलेला आहे, ही पी झेड क्यू एक्स मायनस झालेला आहे, आणि ही टर्म्स ॲज इट इज आहे क्यू के कॅप पी एक्स क्यू वाय मायनस पी वाय क्यू एक्स. आता हेच आपण डिटर्मिनंटच्या फॉर्ममध्ये असं लिहू शकतो, पी बार क्रॉस क्यू बार आय जे के पी एक्स पी वाय पी झेड क्यू एक्स क्यू वाय क्यू झेड, हे डिटर्मिनंटच्या फॉर्ममध्ये असं लिहू शकतो. तर हे सॉल्व्ह कसं करायचं पहा, फर्स्ट आय कॅप घ्यायची, तर आय कॅपचा हा कॉलम आय कॅपचा रो सोडायचा, मग राहिले चार टर्म्स बघा पी वाय पी झेड क्यू वाय क्यू झेड हे राहिलं. मग पहिला असं मल्टिप्लिकेशन करायचं, पी वाय क्यू झेड मायनस पी झेड क्यू वाय, पी वाय क्यू झेड मायनस पी झेड क्यू वाय आय कॅपचा. पुन्हा एकदा पहा, आय घेतल्यानंतर इथं आय लिहून घ्यायचं, आयचा कॉलम सोडायचा, आयचा रो सोडल्यानंतर चार टर्म राहिले पी वाय पी झेड क्यू वाय क्यू झेड, हे चार टर्म जे आहेत ह्या चार मध्ये असं मल्टिप्लाय करायचं, पी वाय क्यू झेड इथं पी वाय क्यू झेड आणि पी झेड क्यू आय इकडे तिरकस मल्टिप्लिकेशन करायची, पी झेड क्यू आयला मायनस. पुढची जे कॅपची टर्म मायनस लिहायची, जे कॅपचा कॉलम जे कॅपची रो सोडल्यानंतर हे चार राहिले बघा, पी एक्स पी झेड क्यू एक्स क्यू झेड राहिलं, मग ह्यामध्ये तिरकस मल्टिप्लिकेशन करायचं, पी एक्स क्यू झेड पी एक्स क्यू झेड पी झेड क्यू एक्स, इथं पी झेड क्यू एक्स आले. नेक्स्ट के कॅपची टर्म घेतल्यानंतर इथं के कॅप आहे बघा, के कॅपचा कॉलम सोडायचा, के कॅपचा रो सोडायचा, मग हे चार राहिले पी एक्स पी वाय क्यू एक्स क्यू वाय, परत तिरकस गुणाकार पी एक्स क्यू वाय तेव्हा पी एक्स क्यू वाय, नेक्स्ट पी वाय क्यू एक्स आहे तर पी वाय क्यू एक्स, असं हे डिटर्मिनंटच्या फॉर्ममध्ये आपण असं लिहू शकतो. हा क्रॉस प्रोडक्टची प्रॉपर्टी आहे. Sixth property, the magnitude of cross product of two vectors is numerically equal to area of parallelogram whose adjacent sides represent the two vectors. आता क्रॉस प्रोडक्टची मॅग्निट्यूड जी असते, ही क्रॉस प्रोडक्टची मॅग्निट्यूड म्हणजेच पॅरलोग्रामचा एरिया जे आहे, हा एरिया असतो ज्या पॅरलोग्रामला दोन ऍडजस्टंट साइड हे दोन वेक्टर असतात. पहा, पी बार इक्वल टू ए बार आणि क्यू बार इक्वल टू ओ बी बार, आपण जर दोन वेक्टर घेतले बघा, हा पी बार आहे, हा ओ ए बार इक्वल टू हा पी बार आहे, ओ बी बार हा क्यू बार आहे. ह्या दोन्ही पी बार आणि क्यू बार जे आहेत हे दोन वेक्टर्स ह्या पॅरलोग्रामचे ऍडजस्टंट साइड्स आहेत. पी बार आणि क्यू बार आर इन्क्लाइंड ऍट एन अँगल थीटा, दोन्ही मध्ये ह्या पी बार मध्ये आणि क्यू बार मध्ये थीटा हा इतका अँगल आहे इन्क्लिनेशनचा. परपेंडिक्युलर बीडी ऑफ लेंथ h drawn on OA gives the height of the parallelogram with OA as base. आता बी मधून आपण एक परपेंडिक्युलर ड्रॉ केला, OA वरती तो इंटरसेक्ट झाला, ह्या इंटरसेक्शन पॉइंटला आपण डी म्हणलं. बीडी जे आहे ही बीडी हाईट आहे h ह्या पॅरलोग्रामची. एरिया ऑफ पॅरलोग्राम बेस इनटू हाईट, आता फॉर्म्युला जे आहे पॅरलोग्रामचा समांतरभुज चौकोन जे आहे, समांतरभुज चौकोनाचा एरिया जे क्षेत्रफळ हे बेस इनटू हाईट पाया गुणली उंची येतं. तर बेस जे आहे हा बेस ओए आहे पहा, बेस हा ओए आहे, हाईट ही बीडी आहे. पैकी आपण ह्या ट्रायंगल मध्ये हा ट्रायंगल जे ट्रायंगल बघा ओ डी बी किंवा ओबीडी हा जे ह्यामध्ये साइन थिटा घेतल्यानंतर अपोजिट साइड डिवाइड बाय हायपोटेन्यूस म्हणजे बीडी डिवाइड बाय ओडी येतं. बीडी डिवाइड बाय ओबी येतं साइन थिटा. त्यामुळे ओए जे आहे ओए हे पी आहे, आणखीन बीडी जे आहे बीडी हे ओबी कडे घेतल्यानंतर ओबी जे आहे ओबी हे क्यू येतं, त्यामुळे क्यू साइन थिटा येतं. हे म्हणजे ओए ची व्हॅल्यू पी आली, बीडी ची व्हॅल्यू क्यू साइन थिटा आलेली आहे. आपण हे पी क्यू साइन थिटा जे आहे हेच आपण मॉड ऑफ पी बार क्रॉस क्यू बार लिहू शकतो, कारण यामध्ये डायरेक्शन आपण घेतलेलं नाही, फक्त व्हॅल्यू आहे मॅग्निट्यूड आहे.
मॉड ऑफ पी बार क्रॉस क्यू बार जे आहे पी क्यू साइन थिटा येतं. म्हणजेच हे पी बार क्रॉस क्यू बार जे आहे मॅग्निट्यूड ऑफ द व्हेक्टर प्रोडक्ट, दोन व्हेक्टरांचा प्रोडक्ट जे आहे ह्यांची मॅग्निट्यूड आहे. आणि ही इकडे आपण लेफ्ट हँड साइड जे आहे एरिया ऑफ पॅरलम, म्हणजेच एरिया ऑफ पॅरलम हा दोन व्हेक्टरांचा क्रॉस प्रोडक्ट घेतल्यानंतर त्याची जी मॅग्निट्यूड घेतो ती मॅग्निट्यूड म्हणजेच एरिया ऑफ पॅरलम असतं. हे आपण इथं सिद्ध केलेलं आहे. हा पॅरलम आहे, समांतरभुज चौकोन आहे. ह्याची हे दोन व्हेक्टर जे आहेत ऍडजस्टंट साइड्स यांची जर क्रॉस प्रोडक्टची मॅग्निट्यूड घेतली तर ह्या पॅरलमची आपल्याला क्षेत्रफळ मिळतं. हे मॅग्निट्यूड ऑफ वेक्टर प्रोडक्ट ऑफ टू वेक्टर्स इज एरिया ऑफ पॅरलम. हे इथं आपण प्रूव्ह केलेलं आहे. Thank you for watching this video. Keep watching videos, and for other videos see description box of this video, and don't forget to subscribe, like and share.